नमस्कार, सर्वांचं स्वागत. संगीत समाधी भाग 16. लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे. योगशास्त्र, रागांची उत्पत्ती व अनाहत नाद. लेखक सांगतात की प्रत्येक शास्त्रांचे आधारशास्त्र म्हणजे योगशास्त्र होय. आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, स्थापत्य, चित्रकला, वास्तुशास्त्र, आकाशगमन, अंतराळ ज्ञान इत्यादी या सर्वांमध्ये योगशास्त्राचाच आधार आहे. पाणिनी ऋषींनी 12 वर्षे तपस्या केली आणि नंतरच व्याकरणशास्त्राचा ग्रंथ लिहिला. आयुर्वेदाचे सुश्रुत मुनी तर वनस्पतींची भाषा समजत असत आणि यासाठी योग साधनेने ते वनस्पतींशी एकरूपता साधत आणि मग त्यांना त्या वनस्पतींचे गुणधर्म कळत असत. गाण्यातही गायकांना स्वरोदय शास्त्राचा अभ्यास असणे आवश्यक आहे. स्वरोदय शास्त्र. स्वरोदय शास्त्राचे मूल प्रणेता म्हणजे भगवान शिवशंकर आणि तेच संगीताचेही मूल प्रणेता आहेत. राग रागिण्यांची उत्पत्ती व रंजकत्व हे सांगताना लेखक सांगतात, रंजको जनचित्तानां स रागः कथितो बुधैही. अशी रागाची व्याख्या मिळते. अर्थात रंजक स्वर समुदाय म्हणजे राग. आज आम्ही हिंदुस्थानी संगीत पद्धतीत 10 थाट व दाक्षिणात्य संगीत पद्धतीत 72 थाट मानतो. यातून निर्माण होणारे शेकडो राग आहेत, मात्र प्रचारात यापैकी कमी राग आहेत. संगीत दर्पणकार 6 राग 36 रागिण्यांची कल्पना अतिशय विचारपूर्वक पद्धतीने मांडतात. यानंतर लेखक मूर्छना म्हणजे काय हे समजावून सांगतात. मध्यम ग्रामाबद्दल सांगताना लेखक त्याचा संबंध मार्गी संगीताशी कसा आहे हे सांगतात. आम्ही आज असे मानतो की 3 ग्राम कसे आहेत. आपण गातो तो षड्जग्राम, गंधर्वग्राम गंधर्वांसोबत गेला आणि मध्यम ग्राम म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगात येणारा ग्राम अर्थात मार्गाला नेणारा ग्राम. मार्गी संगीताशी याचा संबंध आहे. पण मार्गी संगीत म्हणजे नराला नारायण करणारे संगीत. याच मार्गी संगीतात अनाहत नादाची अनुभूती येते. अनाहत म्हणजे अनआहत म्हणजे आघाताशिवाय आपणहून उत्पन्न होणारा स्वर्गीय नाद. सृष्टीमध्ये असे असंख्य अनाहत नाद आहेत, पण ते ऐकण्याची मानवी करण्याची क्षमता नसते. हे अनाहत नाद फक्त योगी, साधक, भक्त उच्च अवस्थेत ऐकू शकतात. म्हणून या अनाहत नादाबद्दल बऱ्याच संतांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, जनाबाई, संत कबीर, संत नामदेव, संत तुकाराम, संत मुक्ताबाई यांना या अनाहत नादाबद्दल अनुभव होता आणि त्यांनी ते सर्व लिहून ठेवले आहे. संगीत समाधी या पुस्तकात ते वाचण्यासारखे आहे. मध्यम ग्राम गाणारे, वाजवणारे फक्त नारद, पण त्याचा अनुभव घ्यायला गायकाला उच्च कोटीचा योग साधक होणे आवश्यक आहे असे लेखक सांगतात. लेखकाला स्वतःला गान समाधीत याचा अनुभव आलेला आहे. पुढे लेखक पुन्हा गांधार ग्राम, मध्यम ग्रामाची वैशिष्ट्ये, त्यांचे गायन कसे करावे, कोमल तीव्र स्वरांचे सामर्थ्य काय, स्वनातीत नाद म्हणजे सुपरसॉनिक साऊंड म्हणजे काय, सामगायन म्हणजे काय, गंधर्व अप्सरा व अप्सरा भोग म्हणजे काय हे अतिशय सुंदर शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून देतात. अप्सरा भोगाचा नेमका अर्थ देऊन तो अप्सरा भोग घ्यायचा कसा हे या पुस्तकात फार सुंदर लिहिलं. लेखकांनी अवश्य वाचावं. बाकी पुढच्या भागात बघूया भगवान शिवशंकरांचं दर्शन काय असतं, त्यांचा अनुभव कसा येतो याबद्दल. लेखकांनी उदाहरणासहित या पुस्तकात ते सांगितलेलं आहे आणि म्हणून
ज्यांना हे संपूर्ण दिव्य ज्ञान जाणायचं आहे त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. संगीत ते समाधी, सर्व दिव्य आणि अद्भुत माहिती आहे. लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे यांनी लिहिलेलं हे एकमेव असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये हे दिव्य ज्ञान मांडण्यात आलेलं आहे. हे पुस्तक आपण सर्वांनी, अर्थात सर्व गायक क्षेत्रातील सर्व गायकांनी, वादकांनी, सगळ्यांनी हे अवश्य वाचावं. आणि वाचायचं असेल तर या एपिसोडच्या खाली स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्याच्यावर संपर्क साधल्यास आपल्याला ते पुस्तक निश्चितपणे मिळू शकेल. सगळ्यांनी अवश्य वाचावं असं हे पुस्तक आहे. धन्यवाद. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, तोहि परम पद पाएगा, तोहि परम पद पाएगा, तोहि परम पद पाएगा.